गुड मॉर्निंग मंडळी. आज संडे आहे आणि संडे असल्यामुळे इडली ठेवली आहे वाफेला आणि माझी एकटीचीच आंघोळ झाली आहे. बाकीचे अजून आंघोळ करण्याचे राहिलेले आहेत. त्याचे पप्पा उशिरा उठलेत आणि त्यांना पण आज कुठेतरी बाहेर जायचं आहे. प्रत्येक संडेला असं असतं. घरी केव्हा तरी असतात आणि जर घरी असले ना ते मुलांना वगैरे घेऊन ना तिकडे त्यांच्या आजीजवळ जातात, म्हणजे माझ्या सासूबाईकडे. आणि मी दाखवते. आणि मी होममेड सेरेलॅक करणार आहे. मी पहिल्यांदा करणार आहे. ऑफकोर्स मी यूट्यूबवरती सर्च करून बघितलं होतं, पण प्रॅक्टिकली मी घरी होममेड पहिल्यांदाच करणार आहे सेरेलॅक. त्यासाठी मी काल संध्याकाळी मी 2 वाटी चांगल्या क्वालिटीचे तांदूळ आणि 1 वाटी अख्खा मूग आणि 1 वाटी जी पिवळी मूग असते ती, अशा प्रकारे हे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून निथळून याला ना गॅलरीत ठेवले होते काल संध्याकाळी. मग नंतर काल रात्री पंख्याच्या हवाखाली ठेवले होते, तर व्यवस्थित सुकलेली आहे. आणि ह्यामध्ये ना थोडेसे बदाम, काजू आणि अक्रोड आणि मखाना नाही आहे. ह्यांना सांगितलं होतं मी मखाना आणण्यासाठी, पण हे विसरले. तर मी जेवढे आहेत ना नट्स तेवढे टाकून मी ह्याची पावडर करून घेणार आहे. अक्रोडमुळं मला थोडासा डाऊट येतो, कारण अक्रोड आणि परत काजू ह्या दोघांपैकी मी एकच टाकेल, कारण उष्ण असतं. त्यामुळे बघूया, मी करताना मी दाखवेनच तुम्हाला. हे सगळे अगोदर भाजून घेऊन मग मिक्सरमध्ये ह्याची पावडर करणार आहे. आता इडली शिजती आहे, ती 8 ते 10 मिनिटांनी मी बंद करेन. आणि या स्टेट येऊन त्याला घेतलं तर शांत बसला. त्याचं लक्ष टी व्हीकडे आहे, कारण टी व्ही दिसतं आहे. तिकडून पण टी व्ही दिसत होतं पाण्यात, पण तो बघत नव्हता. उचकी लागलं आहे. इडली ठेवली आहे इथे शिजण्यासाठी वाफेवर आणि इथे चटणीची तयारी केली आहे. ते लसूण पण दिसते. मी ना चटणीत लसूण नाही टाकत, पण एकदा टाकली होती तर छान लागलेली चवीला. तेव्हापासून मी लसूण टाकते आहे. म्हणजे आता ही दुसरी वेळ आहे, तेव्हापासून म्हटलं तरी ही दुसरी वेळ आहे माझी लसूण टाकायची चटणीत. आणि मी होममेड सेरेलॅक करणार आहे. यूट्यूबवरतीच मी पण सर्च केलं होतं, मी काही याच्या आधी केलं नव्हतं, पण प्रॅक्टिकली घरी मी पहिल्यांदाच करते. काय काय घेतलं मी हे सांगते तुम्हाला. आता मी याला इकडं असं फिरवलं, त्यामुळे टी व्ही दिसत नाही, तर बघतोय कॅमेरामध्ये. आता सेरेलॅक याच्या अगोदर दिला नाही असं काही पेस्ट वगैरे करून. आतापर्यंत फक्त मी एक अर्धा ॲपल किंवा बनाना दुधामध्ये, त्यामध्ये थोडेसे एक खजूर, बदाम आणि काजू असं भिजवून टाकून मी देत होते आतापर्यंत. आणि रवा वगैरे तुपामध्ये शिजवून, पाण्यात शिजवून ते देत होते. पण आता हे करते आणि 1-2 दिवसांमध्ये मी तिकडे पण जाणार आहे सासरी, कारण एक छोटासा कार्यक्रम आहे, ते मी सांगेन पुढे. त्यामुळे आणि तिथे पण लागेल ना ते पावडर, त्यामुळे जरा जास्तच केलेलं आहे. ठीक आहे. बाहेर पाऊस पडतोय बारीक असा आणि त्याला भाजून घेतलं व्यवस्थित. अर्धं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले आणि अर्धं अजून करायचं आहे. ते काजू, बदाम आणि अक्रोडसुद्धा मी भाजून घेते. आणि जेवढे मी अर्धा पेस्ट करून घेतली ना, ती परत चाळणीतून अशी जी पिठाची चाळणी असते ना त्यातून अशी चाळून घेते. त्यामुळे बारीक अशी पेस्ट होते, त्यामुळे खाताना काही प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस करून पूर्ण ते पेस्ट करून एका हवाबंद डब्यामध्ये मांडून ठेवणार आहे. सो त्याला मी अजून चारलं नाही आहे. मी त्याला हे करून मग चारेन, पुरडतोय. सो मी पटकन आवरून घेते आणि मग नंतर मी टाकते ते स्टेट. मंडळी वेळ कसा निघून जातो ना खरंच काही कळत नाही. या सेरेलॅक्स करण्यामध्ये, सगळं नाश्ता करण्यामध्ये ना तेवढा वेळ जातो. तर मी अर्धाच केला, अर्धा राहिलेला आहे. आणि कारण चिकूला आंघोळ करून झोपवलं, तो पण रडत होता, मग त्याला चारवलं थोडंसं. एवढा काही जास्त खाल्ला नाही. त्याला ना थोडंसं गोड असलं ना तर तो खातो, आता एवढा काही खाल्ला नाही तो. पण अर्धं करायचं बाकी आहे. मी नाश्ता केला नाही, अर्धवटच नाश्ता केला होता मी.
इडली ते पण यशने ना बस करून ठेवलं होतं, तर मी ते खाल्लं. आणि आता जस्ट मी माझ्यासाठी एक गरम गरम डोसा केला आहे आणि मला हे सगळं आवरायचं आहे आता. त्यामुळे 2-2.5 तास तरी मला ह्याच्यासाठी लागतीलच. मग तो उठेल, त्यामुळे तो झोपला आहे. मी पटपट आवरून घेते हे सगळं. तर सगळी कामं आवरून झाली आहे आणि पुन्हा हा उठला होता. परत ह्याला चारवलं आणि झोपवले आता जस्ट. सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.